काल माझ्या मित्राचा फोन आला, अरे पोळ्यानिमित्त गावाला येणार आहे का? मी म्हटलं हो, पोळ्यानिमित्त मी गावाला येणार आहे. आणि मी परत त्याला विचारलं, तू पण येणार आहे का गावाला? त्यावर तो म्हणाला, नाही मी येणार नाही. मी म्हटलं का बरं? पोळा आहे, एवढा मोठा सण आहे, चल ये गावाला, भेट होईल आपली. त्यावर तो म्हणाला, नाही माझं काय काम आहे म्हणे पोळ्याला, तू जाणार आहे बरोबर आहे म्हणे, कारण पोळ्याला बैलांचंच काम असते, त्यामुळे मी काही येणार नाही म्हणे, तू जा म्हणे, काही हरकत नाही. बघा, सहज गंमत म्हणून त्यानं म्हटलं. मी त्याला म्हटलं ठीक आहे, बरोबर आहे, पोळ्याला बैलांचंच काम असते, तुझं काम नाहीये पोळ्याला, कारण पोळ्याला फक्त बैलांचंच काम असते, गाढवांचं नसते, त्यामुळे तू नाही आला तरी काही हरकत नाही, पण मला जावंच लागेल. बघा, सहज एक गमतीचा प्रसंग म्हणून मित्रांनो, बैल पोळा हा आपल्या भारतात साजरा केला जाणारा अतिशय एक सुंदर असा सण आहे की ज्या सणामध्ये श्रमाला वंदन आणि साथीदाराचा सन्मान केला जातो. मित्रांनो, शेतकऱ्यासोबत वर्षभर बैल हा राबत असतो. आपला देश हा कृषीप्रधान आहे आणि आपल्या देशामध्ये बैलाचं शेती व्यवस्थेमध्ये खूप महत्वाचं स्थान आहे. आणि हा बैल अतिशय कामसूपणाचं असं एक प्रतीक आहे. एखाद्या वेळी सहज आपण कोणाला तरी बैल म्हणतो, पण बैल खरंच बैलाचं महात्म्य काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी आपणासमोर सांगणार आहे. मित्रांनो, आपल्या भारताची राजमुद्रा आहे. या आपल्या भारताच्या राष्ट्रीय राजमुद्रेमध्ये 4 प्राणी आहेत आणि त्या प्राण्यामध्ये एक बैल सुद्धा आहे. बघा, सारनाथ येथील सम्राट अशोक यांच्या स्तंभावरून ही राजमुद्रा घेण्यात आलेली आहे आणि त्या राजमुद्रेवरती बैलाचं प्रतीक, बैल त्याच्यावरती दाखवलेला आहे. याचा अर्थ काय आहे, कशासाठी? तर बैल हा कष्टाळूपणाचं, कामसूपणाचं प्रतीक आहे. बघा, अतिशय श्रम करणारा, अतिशय मेहनती, प्रामाणिक असा हा आपला उपयोगी असणारा प्राणी. वर्षभर आपण त्याला शेतीमध्ये राबवून घेतो आणि त्यानंतर पोळ्याच्या दिवशी त्याचा एक कृतज्ञतेचा सोहळा म्हणून पोळा हा सण साजरा केला जातो. त्या दिवशी आपण बैलांना त्यांची पूजा करतो, त्यांना चांगलं गोडधोड खाऊ घालतो आणि निश्चितच एक कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस आहे. त्याचबरोबर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बघा, भोलेनाथ म्हणजेच महादेवाचं वाहन म्हणून नंदीची पूजा केली जाते. तर अशा पद्धतीनं आपल्या संस्कृतीमध्ये सुद्धा आणि त्याचबरोबर आपल्या भारताच्या इतिहासामध्ये सुद्धा या प्राण्याला अतिशय महत्वाचं असं स्थान आहे आणि त्या प्राण्याचा हा सण आहे, त्या प्राण्याचा हा उत्सव आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी बैल पोळ्याचं आपल्या ग्रामगीतेमध्ये वर्णन केलेलं आहे. ग्रामगीतेमधील सणोत्सव नावाच्या अध्यायामध्ये पोळ्याचं महत्व वंदनीय राष्ट्रसंतांनी सांगितलेलं आहे. राष्ट्रसंत म्हणतात, तैसाची आला पोळा सण, हाही आहे महत्वपूर्ण, यात ठेवावे बैलांचे प्रदर्शन, शेती सामाना सहित, उत्तम रांगेत बैल ठेवावा, साजेल तैसा अंगी भूषवावा, त्यात ज्याची सफल सेवा, त्याचा गौरव त्या दिवशी, कोणी जोडी उत्तम ठेवली, कोण बैलास खुराक घाली, इनामे द्यावी त्यास भली, सर्व गाव कर्यांनी. बघा, अतिशय साधी अशी मराठी आहे आणि त्या भाषेतून, मराठीतून, साध्या भाषेतून तुकडोजी महाराजांनी संदेश दिलेला आहे की बैल हा अतिशय महत्वाचा, आपल्या शेतकऱ्यांच्या जीवनातील अतिशय महत्वाचा प्राणी आहे. तर त्याचा जो सण आहे पोळा, त्या पोळाच्या सणाच्या दिवशी आपण काय केलं पाहिजे? तर त्या दिवशी आपण बैलांची उत्तम सेवा करणाऱ्यांचा सन्मान केला पाहिजे, त्यांना मान दिला पाहिजे. जे आपल्या बैलांना योग्य खुराक देतात, जे आपल्या बैलांची काळजी घेतात, केवळ त्यांच्याकडून काम करून न घेता त्यांची सेवा सुद्धा करतात, अशांचा सन्मान आपण या दिवशी केला पाहिजे. त्याचबरोबर चांगल्या चांगल्या बैलांचं आपण प्रदर्शन सुद्धा मानलं पाहिजे. पुढे राष्ट्रसंत म्हणतात, कोणी जोडी उत्तम ठेवली, कोण बैलास खुराक घाली, इनामे द्यावी त्यास भली, सर्व गाव कर्यांनी, कोणाचे उत्तम शेती साधन, कोणी ठेवले नोकर प्रसन्न, त्याचे वाढवावे उच्च स्थान,
पोळ्याची या शुभ दिनी घरोघरी जोडी फिरवावी, मिरवित मिरवित घरी न्यावी, इनाम पोळी माणसांना द्यावी, प्रसन्न ठेवावी वृत्ती त्यांची. बघा, अशा पद्धतीनं घरोघरी आपण ही जोडी जी असते या पोळ्याच्या दिवशी आपण फिरवली पाहिजे आणि त्या बैलांचं आपण दर्शन घेतलं पाहिजे. असा हा कृतज्ञतेचा सोहळा व्यक्त करणारा सण, हा सण अतिशय आनंदामध्ये आपण साजरा करतो आणि अतिशय आनंदात हा सण साजरा करून आपण आपली ही बैलांच्या प्रती या कृतज्ञतेची भावना आपण व्यक्त केली पाहिजे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.